नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आरटीई ऍडमिशन 2025-26 प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू झाला आहे आणि तुम्हीही तुमच्या पाल्याचे ऍडमिशन येणाऱ्या वर्षात आरटीई अंतर्गत करू पाहत असाल आणि जिथे शाळा आहे तिथे तुमचं घर नाही आहे, म्हणजे जिथे तुम्ही राहता तिथे जवळपास शाळा चांगली शाळा नाही आहे आणि जिथे शाळा आहे तिथे तुम्ही भाड्याने राहत असाल किंवा तसं दाखवू पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तर आपण पाहत असाल आरटीई संदर्भात माहिती लोकांपर्यंत भरपूर प्रमाणात वाढत चाललेली आहे व अर्जही आता भरपूर प्रमाणात यायला लागले आहे। तसेच अर्जाची तपासणी म्हणजेच पडताळणी करायचे नियमही कडक होत चालले आहे व नियमही बदलत आहे आणि तुम्ही जर भाड्याने राहत असाल किंवा तुम्ही घर भाड्या तत्वावरती दाखवत असाल त्यासाठी कोणकोणते नियम व कोणकोणते अटी यामध्ये आहे याची माहिती असणे हे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे। तर कोणकोणते नियम यामध्ये आहे व कोणकोणते अटी यावर्षी सरकारने लावून दिल्या आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व अशीच आरटीई संदर्भात माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या, जेणेकरून अशीच माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील। तर मित्रांनो, तुम्ही जर भाडे तत्वावर राहत असाल किंवा तसं दाखवू पाहत असाल व तुम्हाला भाडे करार करायचा असेल तर त्यासाठी ही पहिली अट म्हणजे तुम्ही भाडे करार करताना साधी नोटरी किंवा कुठून लिहून घेतलेली किंवा 2 रुपयाची तिकीट लावलेली रसीद लावलेली भाडे करार चालणार नाही। तर हा भाडे करार करण्यासाठी तुम्हाला दुय्यम निबंधक म्हणजेच रजिस्ट्री जी असते जिथे खरेदी विक्री केल्या जाते तिथेच जाऊन तुम्हाला जी एग्रीमेंट टाइप मध्ये एग्रीमेंट करणे गरजेचे आहे। तर ही झाली पहिली अट। तर आता दुसरी अट म्हणजे तुम्ही जो काही भाडे करार करत आहात तो भाडे करार कमीत कमी तुम्ही जो शाळेचा अर्ज भरणार आहात तो अर्ज भरायच्या किमान 1 दिवसा अगोदरचा किंवा त्याही अगोदरचा असणे गरजेचे आहे। आणि जर तुम्ही समजा आज अर्ज भरणार आहात तर तुमचा भाडे करार अगोदरच्या तारखेचा म्हणजे अर्ज भरायच्या अगोदरच्या असायला पाहिजे। तुम्ही जर अर्ज भरल्यानंतरच्या तारखेचा भाडे करार चालणार नाही, तो भाडे करार बाद केला जाणार आहे। तर आता तिसरी व महत्त्वाची अट काय आहे ते आपण पाहणार आहोत। तर तिसरी व महत्त्वाची अट म्हणजे बहुतेक पालक हे भाडे तत्वावर अवलंबून राहतात, कारण बहुतेक शाळा शहरात असतात आणि आपण ग्रामीण भागात राहत असेल किंवा आपण जिथे राहतो त्या जवळपास 1 ते 3 किलोमीटर पर्यंत शाळा राहत नाही आणि आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्याकरिता तुमच्या घरापासून 1 ते 3 किलोमीटर अंतर असणे गरजेचे आहे। तर त्यासाठी तुम्हाला आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी शाळेच्या जवळच भाड्याने राहावे लागते किंवा तसे दाखवावे लागते। आणि जर तुम्ही शाळेच्या जवळ भाड्याने राहत असाल तर योग्यच आहे, पण जर तुम्ही शाळेजवळ राहत नसाल आणि तुम्ही शाळेजवळ राहण्याचे दाखवू पाहत असाल व तुम्ही भाडे करार केला असेल आणि तुमच्या पाल्याचे आरटीई अंतर्गत नंबर लागलेला असेल तर जेव्हा पडताळणी होईल तेव्हा तुम्ही जर अर्ज भरताना जो भाडे तत्वावर घर दाखवले आहे ते पाहण्यासाठी पडताळणी करण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी तिथे येणार, तेव्हा फक्त 10 मिनिटं अगोदर तुम्हाला कॉल येईल किंवा कॉल येणारही नाही आणि हे शिक्षण अधिकारी जेव्हा पडताळणी करायला येतील तेव्हा तुम्ही तिथे उपस्थित राहणे गरजेचे आहे। आणि तुम्ही जर तिथे उपस्थित नसाल तर प्रॉब्लेम उपस्थित होऊ शकतो। तर तिथे कोण कोण उपस्थित राहणे गरजेचे आहे, तर ज्या पाल्याचे अर्ज भरला आहे तो पाल्या आणि त्याचे आई व वडील तिथे उपस्थित राहणे गरजेचे आहे आणि तिथे तुमच्यासह तुमच्या घराचा फोटो काढला जाईल आणि तुम्ही जो अर्ज भरताना जो लोकेशन तुम्ही दाखवला आहे ते लोकेशन तिथे मॅच होणे गरजेचे आहे आणि त्यानंतर तुमच्या पाल्याचा अर्ज अप्रूव्ह केला जाईल। तर इथपर्यंत ठीक आहे, आपण हे सगळं सांभाळू शकतो। म्हणजेच आपल्या पाल्याचा नंबर नंतर 15-20 दिवसानंतर शिक्षण अधिकारी तिथे पडताळणी येणार आहे असं गृहीत धरून आपण 15-20 दिवस तिथे येऊन राहू शकतो। पण खऱ्या गोष्टीत आपण तेव्हा येतो जेव्हा काय की तुमच्या पाल्याचे ऍडमिशन सुदैवाने झाले असेल आणि तुमच्याच पाल्याचे शिक्षणही चालू आहे, परंतु मागच्या काही दिवसा अगोदर ही बातमी आली होती की आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये बोगस कागदपत्रामुळे 200 पेक्षा जास्त मुलांचे ऍडमिशन बाद करण्यात आले आहे व पालकावर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे आणि त्यांना त्या वर्षाची शिक्षणाची फीस भरावी लागली आहे। म्हणजेच पडताळणी जी आहे शिक्षण विभागामार्फत केली जाते ती आता वर्षात एकच वेळा नसून केव्हाही केली जाऊ शकते। म्हणजे सुरुवातीला तर ऍडमिशनच्या वेळेस तुमची पडताळणी होणारच, पण नंतरही शाळा चालू झाल्यानंतर
कधीही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, डिसेंबर मध्ये केव्हाही ही पडताळणी परत होऊ शकते आणि त्यावेळेस इतर दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही तिथे राहत नसाल असं आढळून आले तर तुमच्या RTE अंतर्गत केलेला अर्ज बाद ठरतो। तर हा अर्ज बाद ठरल्यानंतर तुमच्या पाल्याचे ऍडमिशन काढून टाकणार आहे काय? तर नाही, तसं होणार नाही। तुमच्या पाल्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही। त्या शाळेमध्ये त्याला 1ली ते 10वी पर्यंत शिकता येईल, परंतु त्याला त्याचे शिक्षण शुल्क म्हणजे फीस भरावी लागणार आहे। तर त्या गोष्टीची तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे। तर तुम्ही भाडे करार केल्यानंतर तुम्हाला किमान 1 वर्षभर तरी तिथे तुम्ही राहणे गरजेचे आहे, कारण आपण पाहतो की भाडे करार 11 महिन्याचा आहे आणि तुमचे 11 महिने पार पडले की दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी पडताळणी होणार नाही। मग तुमचे जे ऍडमिशन झाले आहे ते 10वी पर्यंत तुम्हाला मोफत होऊ शकतं। तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे। तर ही आहे भाडे करारासंबंधित योग्य माहिती। तर तुमचे आणखी काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर कळवा व व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।